निलंबित पोलीस अधिकारी रणजित कासलेला बीड पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे। पुण्याच्या स्वारगेट परिसरातील हॉटेलमध्ये ही कारवाई करण्यात आल्याचं कळतंय। दिल्लीवरून पुण्यात आल्यानंतर कासले स्वारगेट परिसरातील एका हॉटेलमध्ये मुक्कामी होता। तेथूनच पहाटेच्या सुमारास बीड पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले। पुणे विमानतळावर कासलेनं पुन्हा एकदा खळबळजनक आरोप केलेले आहेत। पुणे पोलिसांना शरण येऊन कासले बीड पोलिसांना शरण येणार होता। कराडचा फेक एन्काउंटर आणि विधानसभा निवडणुकीबाबत कासलेनं खळबळजनक आरोप केलेले आहेत। त्यामुळे पोलिसांच्या ताब्यात असलेल्या कासलेकडून आणखी खळबळजनक माहिती समोर येण्याची शक्यता वर्तवण्यात येते। ज्याप्रमाणे मला ऑफर दिली होती एन्काउंटरची वाल्मिक कराडच्या, त्यावर मी नकार दिला। म्हणलं एवढं पाप होणार नाही। काय एन्काउंटर कसा बोगस केला जातो तर ते अशी टीम येते, एक जशी 4 लोकांची टीम आलेली। पहिले मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री आणि गृह सचिव वगैरे यांची एक बैठक होते, गुप्त बैठक एकदम। आणि मग त्या ठिकाणी जाऊन एक टीम तयार करतात। तिथली एक अधिकारी, 2 अंमलदार, म्हणजे 3 अंमलदार, 1 हवालदार, असे टीम तयार करतात आणि त्यांना सांगतात की एक लमसम अमाऊंटची ऑफर देतात। लमसम अमाऊंट देऊन टाकतात, 5 करोड, 10 करोड, 20 करोड, 50 करोड, जेवढे तुमच्या सर्व्हिसमध्ये तुम्ही कमवणार नाहीत आणि तुम्हाला परत खात्यात घ्यायची, इन्क्वायरी करायची, आमचं सरकार आहे, आमचं सरकार येणार आहे, आम्ही तुम्हाला या खात्यातून, आम्ही तुम्हाला चौकशीतून आम्ही तुम्हाला मुक्त करू, असे ते आश्वासन देतात। मित्रांनो, धनंजय मुंडेंनाच नको होते वाल्मिक कराड, कारण त्यांची काही अंडी पिल्ली ते बाहेर काढणार होते आणि त्यांचा संबंध आला असता 302 मध्ये आणि आज ते आरोपी झाले असते किंवा होणारही नाहीत कदाचित। त्यांना खूप सपोर्ट आहे आपले महाराष्ट्राचे गृहमंत्री आणि सीएम फडणवीस साहेबांचा सपोर्ट आहे। ते होणारही नाही, त्यांना आरोपी केलेही नाही जाणार, तेवढे ते पुरावे दाबले गेलेले आहेत। तर मित्रांनो, कालच्या व्हिडिओ नंतर हा माझा व्हिडिओ आहे आणि आता मी महाराष्ट्र पोलिसांना ओपन चॅलेंज देतो की त्यांनी मला पकडून दाखवावं। मित्रांनो, मी सायबरमध्ये काम केलेलं आहे आणि 20 वर्ष पोलीस डिपार्टमेंटमध्ये काम केलेलं आहे। तर किती टीम पाठवू द्या, 3 नाही, 4 नाही, 10 टीम पाठवू द्या, मी भेटणार नाही। मी रोज 2 गाड्या चेंज करतो, इथून पुढे 2 कार्ड, 2 मोबाईल, 2 IMEI सगळे चेंज करणार, 2 स्टेट बदलणार इथून पुढे। तर मित्रांनो, मला पकडून दाखवायचा प्रयत्न या गव्हर्नमेंटने करायचा आणि मग बघायचं। त्याच्या अगोदर मी खऱ्या मार्गाने आणि न्यायाच्या मार्गाने जाणार आहे। माझा अँटिसिपेटरी बेल म्हणजे अटकपूर्व जामीन मी आजच मांडणार आहे कोर्टामध्ये। वकिलांना बोललोय मी या विषयावरती। आज कालपासून काही लोकांना आणि काही कमेंट वाचल्या, काही लोकांशी बोललो मी, पत्रकार, माझे मित्र आणि काही मीडियातील आणि काही वकील, काही पोलीस अधिकारी यांना मी यांच्याशी संवाद साधला, तेव्हा मला असं जाणवलं की असा पळून उपयोग होणार नाही। कुठल्याही संकटाचा आजपर्यंत मी सामना केलेला आहे। त्याप्रमाणेच मित्रांनो, मी फेस करणार आहे आणि मी महाराष्ट्र पोलिसांना, बीड पोलिसांना सरेंडर होण्याचा निर्णय घेतलेला आहे। मित्रांनो, ज्यांच्यावर आरोप केले तेच आता भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत आणि धनंजय मुंडे आणि ते काय म्हणतात ते वॉशिंग मशीन मधून आता ते क्लीन होऊन बाहेर येणार आहेत। तर ह्याच्यामध्ये बळी जाणार किंवा फक्त बळी जाणार तर माझाच जाणार आहे, मला माहिती आहे। माझ्या विरुद्धच गुन्हे दाखल होणार आहेत। आता जे मुख्य आरोपी म्हणून आहेत वाल्मिक कराड, यांची सुपारी म्हणजे यांची ऑफर माझ्या समोर ठेवण्यात आली का, तर ते धनंजय मुंडेचे काही अंडी पिल्ली बाहेर काढतील किंवा धनंजय मुंडे सुद्धा, त्यांना भीती होती की मी या 302 मध्ये सुद्धा अडकू शकतो, माझं मंत्रीपद, माझं आमदारकीचे निघून जाईल। त्यासाठी धनंजय मुंडेंनी वरून ऑफर आली होती, 4-5 अधिकारी आले होते आणि त्यांनी ती ऑफर ठेवली होती की एक लमसम अमाऊंट 5 करोड, 10 करोड, 50 करोड, जे काही पाहिजे तुमच्या सर्व्हिसमध्ये जेवढी अमाऊंट होते त्याच्या कितीतरी पटीने तुम्हाला ते मिळून जाईल। ज्या दिवशी मतदान होतं त्या दिवशी माझी ड्युटी EVM मशीनच्या जवळ माझी ड्युटी होती। त्या ठिकाणी मी ड्युटीला असताना मला अचानक काढलं आणि मला रिझर्व्ह ठेवण्यात आलं। मग त्याच्यानंतर त्याच दिवशी मला माझा त्यांनी अकाउंट नंबर घेऊन माझ्या अकाउंटला 10 लाख रुपये ठेवले की तुम्ही शांत राहा, काही बोलू नका। त्यानंतर मी आवाज उठवण्याचा प्रयत्न केला, ॲडिशनल एसपीकडे तक्रार करण्याचा प्रयत्न केला, पण त्यांनी माझी काही दखल घेतली नाही। ते म्हणले तू शांत राहा, तुझ्या अकाउंटला आले तूच अडचणीत येशील उलटा जास्त। त्याच्यामुळे मी त्यावेळेस शांत राहिलो, कारण त्यावेळेस मी सिस्टीममध्ये होतो, कामावर होतो। आता असाही ऑलरेडी सस्पेंड झालोय म्हणून हे सगळं मी बाहेर काढतो। कुणी दिलं होतं 10 लाख? ही कंपनी वाल्मिक कराड, धनंजय मुंडे आणि ती काळी म्हणून अंबाजोगाईचे एक जण आहेत, संत बाळूमामा कन्स्ट्रक्शन।
त्यामधून माझ्या अकाउंटला हे पैसे आलेले. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.